नमस्कार मित्रांनो, पथिक लॉकडाऊन व्हिडिओ सिरीज पार्ट 2 मध्ये आणि एपिसोड नंबर 9 मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की टर्ब्युलंट टाइम्सला फेस करण्याचं सर्वात बेस्ट टूल कोणतं, म्हणजे अशांततेच्या काळात त्याला सामोरं जाण्याचं सर्वात समाधानकारक आणि परिणामकारक साधन कोणतं. मित्रांनो, व्हिडिओमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला आठवण करून देतो की जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ जेव्हा रिलीज होईल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ आवडला तर अर्थातच आपल्या मित्रांबरोबर त्याला शेअर करा आणि तुमचे जे काही कॉमेंट्स असतील ते खाली नमूद करा, आम्हाला वाचायला फार आवडतील. जर ह्यापूर्वीचे व्हिडिओज तुम्ही कोणत्याही कारणास्तव मिस केले असतील तर तुम्ही टॉप लेफ्ट कार्डवर क्लिक करू शकता, तिथे तुम्हाला लिंक मिळेल, किंवा प्लेलिस्टवर गेलात तरी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओच्या लिंक्स उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, आजचा विषय व्हॉट इज द बेस्ट टूल टू फेस टर्ब्युलंट टाइम्स, म्हणजे टर्ब्युलंट टाइम्स किंवा अशांततेला सामोरं जाण्याचं सर्वात परिणामकारक साधन कोणतं. अशांतता केव्हा येते मित्रांनो? अशांतता येते जेव्हा काहीतरी अनपेक्षित घडतं, आणखीन काहीतरी अनप्रेडिक्टेबल घडतं, म्हणजे पुढे काय होणार आहे ह्याची आपल्याला कल्पना जेव्हा नसते, जेव्हा फ्युचर अनिश्चित दिसायला लागतं, त्यावेळेला जे होतं तेव्हा मन अस्वस्थ होतं आणि अशांत होतं. अशा वेळेला मित्रांनो काय करायला पाहिजे, हाच प्रश्न मी काल रोटरी क्लबच्या एका क्लबमध्ये वेबिनार घेतला. तिकडच्या उपस्थित मंडळींना मी हाच प्रश्न विचारला की सध्या अशांतता कशामुळे आली आहे, तर अर्थातच लॉकडाऊनमुळे. तर किती जणांसाठी हा लॉकडाऊन सकारात्मक होता आणि किती जणांसाठी हा लॉकडाऊन नकारात्मक होता. आणि सुखद धक्का असा मिळाला की 86% लोकांनी असं म्हटलं की हा लॉकडाऊन आमच्यासाठी सकारात्मक होता आणि 14% लोक म्हणाले आमच्यासाठी नकारात्मक होता. तुम्ही जर मित्रांनो मला विचारलं की हा लॉकडाऊन सकारात्मक होता की नकारात्मक होता, मी म्हणेन की तो न्यूट्रल होता. मी म्हणेन लॉकडाऊन ही एक घटना आहे, इतर कोणत्याही घटनेसारखी एक घटना आहे. आता ह्या घटनेकडे बघताना आपण ना सकारात्मक चष्म्याने पाहिलं पाहिजे ना नकारात्मक चष्म्याने पाहिलं पाहिजे. आपण रिॲलिझमच्या चष्म्याने पाहिलं पाहिजे, म्हणजे जे घडतंय त्याला वस्तुस्थिती स्वरूपात आपण पाहिलं पाहिजे. कारण जर आपल्याला परिस्थिती समजली तरच आपण त्याला योग्य तो प्रतिसाद देऊ शकतो. पण अनेक वेळेला लोक असं न करतात, त्याच्याकडे सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टीने बघतात आणि मग त्याला काही ना काहीतरी प्रतिसाद देतात. कोणता प्रतिसाद देतात हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक सायन्स ऑफ प्रॉब्लेम सांगू इच्छितो. मित्रांनो, एक सायन्स ऑफ प्रॉब्लेम आहे जे असं म्हणतं की कोणताही प्रॉब्लेम जेव्हा येतो त्या प्रॉब्लेमला एक लिमिटेड आयुष्य असतं आणि ते आयुष्य संपलं की तो प्रॉब्लेम आपोआप निघून जातो, आपण काहीही न करता देखील. फक्त गोम अशी आहे की आपल्याला हे ठाऊक नसतं की ह्या प्रॉब्लेमचं आयुष्य किती आहे. कधी कधी तो प्रॉब्लेम काही तासात संपतो, कधी कधी काही दिवसात संपतो, कधी कधी काही महिन्यात संपतो, कधी कधी काही वर्ष तो प्रॉब्लेम आपल्याला त्रस्त करत असतो. आणि तो प्रॉब्लेम संपेस्तोवर तग धरून राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यातनं फक्त 3च परिणाम येऊ शकतात. नंबर 1, जाता जाता तो प्रॉब्लेम आपल्याला संपून जातो. जसं कोविडच्या काळात बऱ्याच जणांच्या बाबतीत दुर्दैवाने झालं की कोविडने त्यांचा जीव घेतला आणि त्यांच्या आयुष्याची कहाणीच संपली, म्हणजे प्रॉब्लेमही संपला आणि त्याबरोबर तेही संपले. दुसरा परिणाम असा असू शकतो मित्रांनो की तो प्रॉब्लेम जाणार, जसा हा कोविडचा प्रॉब्लेम देखील जाणार, पण जाता जाता आपल्या मनावर फार डीप आघात करून जातो, आपल्याला इन्सिक्युअर करून जातो, आपल्या मनात कायमची भीती ठेवून जातो की पुन्हा असं होऊ नये आणि आपण मग त्या परिस्थितीची आठवण आली त्या अंगावर काटा उभा राहतो, म्हणजे तो प्रॉब्लेम आपल्याला आपल्या कॉन्फिडन्सला झोपून जातो. आणि तिसरा परिणाम असा आहे मित्रांनो की प्रॉब्लेम जातो आणि जाता जाता आपण प्रॉब्लेमला झोपवतो आणि आपण प्रॉब्लेमच्या वर उभं राहतो. वी इमर्ज ॲज विनर्स. आता हे कशावर अवलंबून आहे मित्रांनो? जर तुमचं मन शांत असेल तर तुम्ही परिस्थितीला योग्य रीतीने सामोरं जाऊ शकता. आता कुठचंही मन अशांत झालं की आपण त्याला, किंवा काही अनपेक्षित घडलं की आपण त्याला 2 प्रकारे प्रतिसाद देऊ शकतो. पहिला प्रतिसाद कुड बी मित्रांनो भीती, म्हणजे आपलं मन भीतीने ग्रासून जातं आणि अशा वेळेला आपण भीतीग्रस्त होतो आणि आपण डिजनरेशन मोडवर जातो. आणि दुसरा प्रतिसाद आहे मित्रांनो, आणि तो म्हणजे श्रद्धा, म्हणजे फेथ. इन्स्टेड ऑफ फिअर वी रिस्पॉन्ड टू द सिच्युएशन इज फेथ. आणि अशा वेळेला आपण क्रिएशन मोडमध्ये जातो. मित्रांनो, गंमत अशी आहे की हे दोन्ही शब्द फिअर आणि फेथ, किंवा ह्या दोन्ही गोष्टी फिअर आणि फेथ म्हणजे भीती किंवा श्रद्धा, हे इनविजिबल आहेत, हे आपल्याला दिसत नाहीत, पण आपल्याला त्याची जाणीव होते. भीती असली तरी जाणीव होते आणि श्रद्धा असेल तरी जाणीव होते. तर मित्रांनो, होतं काय, जर आपण भीतीने ग्रासलो गेलो तर आपण सिंकिंग मोडवर राहतो. आणि सिंकिंग मोडनी काय होतं ते आपल्याला तुम्हाला आता मी स्क्रीनवर दाखवतोय. पहिल्यांदा भीतीने सुरुवात होते आणि मग जर भीतीवर आपण मात नाही केली तर त्याचं रूपांतर डाऊटमध्ये होतं, म्हणजे आपल्याला शंका यायला लागते, संशय यायला लागतो. संशय आपल्या भविष्यकाळाबद्दल, संशय आपल्या स्वतःच्या क्षमतेबद्दल, संशय आपल्याला पुढे काय होणार आहे ह्याच्याबद्दल. जर ह्या संशयावर आपण मात नाही केली तर मित्रांनो, संशयाचं रूपांतर होतं एन्झायटीमध्ये.
आणि एकदा आपल्याला एन्झायटी व्हायला लागली म्हणजे मन असं अस्वस्थ व्हायला लागतं, चलबिचल व्हायला लागतं आणि ह्या एन्झायटीवर जर आपण त्वरित काबू नाही मिळवला तर मित्रांनो त्याचं रूपांतर होतं स्ट्रेसमध्ये. आणि स्ट्रेस बराच काळ राहिला तर ऑफकोर्स मन अशांत होतंच, आपली विचार करण्याची ताकद कमी होते, आपली शारीरिक क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, आपल्या हेल्थवर मेंटली फिजिकली परिणाम होऊ शकतो. आणि जर ह्याच्यावरही आपण त्वरित काही पावलं उचलली नाहीत मित्रांनो तर आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. आणि एकदा माणूस डिप्रेशनमध्ये गेला की मग तो बिचारा होतो आणि आपल्याला जणू काय बिचारा होण्याचं लायसन्सच मिळतं. दुर्दैवाने बऱ्याच जणांना असं वाटतं की ही परिस्थितीमुळे होत आहे, मी काय करणार, आणि मग ते फार मोठी घोडचूक करतात आणि म्हणजे परिस्थिती सुधारण्याची वाट पाहू लागतात. एकदा परिस्थिती सुधारली की आयुष्य पुन्हा सुखकर आणि नॉर्मल होईल. पण त्यांना हे कळत नाही मित्रांनो की प्रॉब्लेम सध्या चालू आहे, त्यामुळे प्रॉब्लेम प्रत्येक मिनिटाला बाह्य परिस्थिती बदलतोय, जग बदलतोय. त्यामुळे जोपर्यंत प्रॉब्लेम गेलेला असेल तोपर्यंत बाहेरचं चित्र बदललेलं असणार आणि परिस्थिती नॉर्मल नसणार, कारण त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची जी तयारी करायला पाहिजे ती आपण करत नाही आहोत. आणि त्यामुळे मित्रांनो भीतीने ग्रासून गप्प बसण्यात काहीच पॉईंट नाही आहे. पण हे आपल्याला तोपर्यंत अवगत होत नाही जोपर्यंत आपलं मन अस्वस्थ असतं किंवा अशांत असतं. ह्या उलट जर आपण थिंकिंग मोडवर गेलो तर मित्रांनो स्पायरल उलटा झालाय बघा. म्हणजे आपण ग्रो व्हायला लागतो. म्हणजे ह्याची सुरुवात होते फेथनी म्हणजे श्रद्धेनी. एकदा तुमची श्रद्धा असेल, आता श्रद्धा असणं किंवा फेथ असणं त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळी उत्तरं माहिती आहेत, पण त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ठाम आत्मविश्वास असतो, दृढ विश्वास असतो की मला उत्तरं माहीत नसतील तरी काही करून ती उत्तरं मी शोधून काढणार एवढं निश्चित. आय विल फाइंड द आन्सर्स नो मॅटर व्हॉट. आणि ह्याकरता त्वरित आपण कृती करायला लागतो. मित्रांनो जे जे बिझनेस प्लॅन बनतात त्यापैकी 99% बिझनेस प्लॅन तोंडावर आपटतात, कारण ते फक्त कागदावर बनवलेले असतात. आणि ज्या क्षणी त्यांचा मुकाबला किंवा सामना रियालिटीशी होतो, वास्तविकतेशी होतो, तेव्हा ते फेल होतात. त्यामुळे तुमच्या मनात जे काय चाललं आहे ते किती रास्त आहे ॲक्च्युअल जगामध्ये हे जाणून घेण्याकरता ताबडतोब कृती करणं महत्त्वाचं आहे. कृती केल्यानंतर आपल्याला ज्ञानप्राप्ती होते की आपण कुठे चुकतोय, कुठे बरोबर आहोत. ज्ञानाबरोबर तर अंडरस्टँडिंग म्हणजे आपली समज वाढायला लागते आणि समज वाढली की आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि कॉन्फिडन्स वाढली की त्यातनाच काहीतरी भरघोस होतं आणि आपण अचीव करायला सुरुवात करतो. त्यामुळे मित्रांनो जर आपण प्रतिसाद फेथनी दिला तर निश्चितपणे आपण कोणत्याही अशांततेवर मात करू शकतो. आता मी तुम्हाला दाखवणार आहे एक अशी गोष्ट जे आयुष्यभर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मदतगार होईल आणि त्याला आपण म्हणतो द माइंड कंपस. आता या माइंड कंपसमध्ये तुम्ही जसं बघताय 4 क्वाड्रंट्स आहेत. जसे कंपसमध्ये ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ आहेत तसं इथे नॉर्थ आहे. आणि आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे की आपण क्वाड्रंट नंबर 1 मध्येच असायला पाहिजे. पण तत्पूर्वी कोणत्या फॅक्टर्सवर हा कंपस बनवला हे मी तुम्हाला समजावून सांगतो. पहिला फॅक्टर आहे किंवा पहिला क्वाड्रंट आहे की आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची समज किती आहे. म्हणजे जे घडतंय ते का घडतंय, कोणत्या घटकांमुळे घडतंय, कोणत्या घटकांवर काम केल्यानंतर परिस्थिती बदलू शकते ह्याची समज असणं. आणि दुसरं म्हणजे परिस्थिती सध्या आपल्या दृष्टीने सकारात्मक आहे किंवा नकारात्मक आहे, म्हणजे याला आपल्याला सपोर्ट करणारी आहे की आपल्या विरुद्ध आहे. आता जर परिस्थिती ह्या 2 घटकांना मग तुम्हाला जर हे 2 घटक कळले तर आपण क्वाड्रंट नंबर 1 मध्ये जाऊ शकतो. आता क्वाड्रंट नंबर 1 असा आहे जिथे आपण नेहमी असायला पाहिजे. ज्या वेळेला तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीची समज आहे आणि परिस्थिती तुम्ही सकारात्मक होऊन आपल्या दृष्टीने तिचा वापर करू शकता. ह्याचं एक सर्वात जिवंत आणि व्यवस्थित उदाहरण म्हणजे स्टॉक मार्केट. आता मार्च 2020 मध्ये जेव्हा कोरोनाची सुरुवात झाली आणि लॉकडाऊनची सुरुवात झाली तेव्हा स्टॉक मार्केट प्रचंडरित्या आपटलं. म्हणजे सेन्सेक्स 45,000 वरनं 25,000 वर आला आणि सगळेजण आपले शेअर्स विकायला लागले, कारण प्रत्येकाला असं वाटायला लागलं काय कोण जाणे जग कसं असणार आहे, पुढे कामधंदे चालणार आहेत की नाही, माझी नोकरी टिकणार आहेत की मला सध्या पैशाची गरज आहे. म्हणून प्रत्येकाने आपले स्टॉक्स विकायला सुरुवात केली. आणि प्रत्येकाने पण 1 ते 2 महिन्यात जे दिग्गज इन्व्हेस्टर्स होते, रामदेवजी अग्रवाल किंवा राकेश झुंझुनवाला सारखे, त्यांना ही गोष्ट उमगली, त्यांना ही गोष्ट कळली की शेवटी हा एक फ्लू आहे आणि हा जास्तीत जास्त 3, 4, 5 वर्ष चालणार आणि त्यानंतर निघून जाणार. पण ज्या प्रकारे स्टॉक प्राइसेस खाली पडत आहेत ह्याच्या मागे काही रॅशनल नाही आहे, ह्याच्या मागे काही विचार नाही आहे. हे भीतीने ग्रासलेल्या मनामुळे असं होतं आहे. कारण स्टॉक प्राइसेस इतके कमी होते की मित्रांनो एखाद्या कंपनीचा स्टॉक प्राईसचा शेअर जर आपण विकत घेतला आणि उद्या ती कंपनी जरी आपटली तर त्या कंपनीची मालमत्ता विकली तर त्यातून जो पैसा येईल
त्याच्यानेच आपलं आपलं कधीच नुकसान होणार नाही, इतके स्वस्त शेअर्स होते. त्यामुळे ह्यासारख्या मोठ्या इन्व्हेस्टर्सने आपले सगळे पैसे लावून पुन्हा शेअर विकत घ्यायला सुरुवात केली आणि ते क्वाड्रंट नंबर 1 मध्ये गेले. कारण पुढच्या 8 महिन्यात कदाचित 8 ते 10 वर्षात जेवढे पैसे कमवता आले नसतील तेवढे पैसे त्यांनी पुढच्या 7 ते 8 महिन्यात कमवले. तर मित्रांनो, जेव्हा तुम्हाला परिस्थितीची समज यायला लागते, तुम्हाला उमगायला लागतं ही परिस्थिती काय आहे, तेव्हा तुम्ही परिस्थिती स्वतःच्या दृष्टीने वळवू शकता आणि तुम्हाला तो व्हॅन्टेज पॉईंट मिळतो. आणि ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुमचं मन अतिशय शांत आहे. पण ह्या उलट जर तुमचं मन अशांत असेल मित्रांनो, तर तुम्हाला परिस्थितीची समज नसते, तुम्ही गोंधळून जाता आणि परिस्थिती आपल्या विरुद्ध जाते आणि मग आपण जातो डिप्रेशनमध्ये, म्हणजे क्वाड्रंट नंबर 3 मध्ये. आणि तिथे आपल्याला जायचं नाही आहे. तिथे जायचं नाही आहे म्हणून काय करायचं, म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. पण तत्पूर्वी आपण क्वाड्रंट नंबर 2 आणि 3 हे देखील थोडक्यात समजून घेऊया. क्वाड्रंट नंबर 2 मध्ये जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, तर तिथे तुम्हाला परिस्थितीची समज आहे, पण आजूबाजूची परिस्थिती तुमच्यासाठी सकारात्मक नाही आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला हे कळतंय की जर मी हा एक विशिष्ट प्रोडक्टवर काम केलं आणि पुढचे 6-8 महिने हा प्रोडक्ट डेव्हलप केला तर त्यातून माझी प्रगती होऊ शकेल. पण 6-8 महिने प्रोडक्ट डेव्हलप करण्याकरता तुमच्याकडे कदाचित साधनं नाही आहेत, तुमच्याकडे लोकं नाही आहेत, काही कठीण परिस्थिती येऊ शकते. अशा वेळेला आपलं मन भीतीने ग्रासलं जाऊ शकतं आणि तसं झालं तर आपण डिप्रेशनकडे जाणार, म्हणजे आपण क्वाड्रंट नंबर 3 कडे वळतो. पण तिथे जर आपण प्रतिसाद दिला श्रद्धेने किंवा फेथनी आणि आपण आपलं काम करत राहिलो, तर हळूहळू आपण क्वाड्रंट नंबर 1 कडे जाऊ शकतो. तसंच जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, क्वाड्रंट नंबर 3 मध्ये जिथे परिस्थिती तुमच्या बाजूनी आहे, पण ही तुमच्या बाजूनी काय हेच तुम्हाला माहीत नाही. म्हणजे अचानक कोविडमुळे तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय त्याकरता डिमांड वाढते आणि तुमची प्रगती व्हायला लागते. तुमच्या नोकरीत तुम्हाला ओव्हरटाईम करायला लावतात आणि तुमची कमाई वाढते. आता अशा वेळेला हे होतंय, हे का होतंय हे आपल्याला जर माहीत नसेल तर ॲरोगन्स येऊ शकतो. म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं हे माझ्यामुळे होतंय. आपल्याला ही जाणीव असायला पाहिजे की मित्रांनो, हे होतंय, नशीब चांगलं आहे, पण हे नशिबामुळे होतंय, माझ्यामुळे होत नाही आहे. आणि हे पण आपल्याला तेव्हाच उमगू शकतं जेव्हा आपलं मन शांत असेल. तेव्हा आपल्याला हे फरक कळतं की ही हे माझ्या कर्तृत्वामुळे होत नाही, हे परिस्थितीमुळे होत आहे. आणि अशा वेळेला आपण परिस्थितीची जाणीव करून नवीन नवीन गोष्ट शिकणं महत्त्वाचं आहे. ते जर केलं तर आपण पुन्हा क्वाड्रंट नंबर 1 मध्ये जाऊ शकतो. तर मित्रांनो, आपण ह्या खालच्या क्वाड्रंटना सोडून वरच्या क्वाड्रंटमध्ये जाण्यासाठी सर्वात परिणामकारक टूल कोणतं? प्रश्न हा आहे, व्हॉट इज द बेस्ट टूल टू फेस टर्ब्युलंट टाइम्स? मनाला शांत करण्यासाठी सर्वात परिणामकारक साधन कोणतं? आणि मित्रांनो, ते साधन म्हणजे मेडिटेशन. जर आपण ध्यान केलं किंवा मेडिटेशन केलं तर मनाला शांत करू शकतो आणि मन शांत झालं तर मनाला परिस्थितीची समज येते. आपण आहे त्या परिस्थितीकडे वास्तविकतेप्रमाणे बघू शकतो आणि आपल्याला परिस्थिती समज यायला लागते. परिस्थिती जर योग्य समज आली तर आपण त्याला योग्य तो प्रतिसाद देऊ शकतो, योग्य ते निर्णय घेऊ शकतो आणि तरच आपण परिस्थितीची योग्य जुळवून घेऊ शकतो आणि आपण रिलेव्हंट होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, ध्यान करायला शिका आणि जर तुम्हाला ध्यान करणं माहिती असेल तर ते आवर्जून दररोज करा. कारण येणं आणि करणं ह्याच्यात फार मोठा फरक आहे. पण हे जर केलं तर काय होऊ शकतं, याकरता मी एक तुम्हाला सुरेख उदाहरण देतो आणि माझ्या आयुष्यातले एक अतिशय महान गुरु आहेत, त्यांचं एक जिवंत उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो आणि ते म्हणजे मधुकर तळवलकर सर. तर कालच मी त्यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला आणि त्यात ते असं म्हणाले की एक पॉलिटिशियन आहेत अरुण गुजराती, यांनी त्यांना 3 गोष्टी शिकवल्या की जर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्थितप्रज्ञ राहायचं असेल, कोणत्याही परिस्थितीला शांत मनाने सामोरं जायचं असेल, तर तुमच्याकडे 3 फॅक्टरीज असायला पाहिजेत. त्या 3 फॅक्टरीज कोणत्या मित्रांनो? एक ते म्हणतात शुगर फॅक्टरी, एक ते म्हणतात आईस फॅक्टरी, दुसरं शुगर फॅक्टरी आणि तिसरं सॅटिस्फॅक्टरी. आईस फॅक्टरी म्हणजे नेहमी आपलं मन शांत असायला पाहिजे, डोकं शांत असायला पाहिजे. शुगर फॅक्टरी म्हणजे आपण नेहमी सुविचार आपल्या मुखातनं बाहेर यायला पाहिजेत, आपण वाईट बोलू नये, कटू बोलू नये. आणि तिसरं म्हणजे सॅटिस्फॅक्टरी, म्हणजे आपण नेहमी समाधानी राहायला पाहिजे. आणि मित्रांनो, ह्याचं जिवंत उदाहरण ते स्वतः आहेत. आता मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती सेन्सिटिव्ह आहे, पण ही माझ्यासमोर घडलेली आहे. तर एक 2-3 वर्षापूर्वी, म्हणजे तळवलकर ही पहिली कंपनी होती व्यायामशाळेतली, हेल्थ इंडस्ट्रीमधली, ज्यांचा IPO आला आणि एशियातली पहिली इंडियन कंपनी जी हेल्थ इंडस्ट्रीमध्ये त्याचा IPO आला. फार अभिमानास्पद गोष्ट आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पार्टनर्सनी त्यांना ठगलं आणि त्याच्यामुळे कंपनी बँकरप्ट झाली. फार मोठं नुकसान झालं कंपनीचं आणि तळवलकर हे नावही खराब झालं. हे झाल्यानंतर सरांना भेटण्याची माझी हिंमत होत नव्हती. वास्तविक तर दर 1 जानेवारीला मी जाऊन त्यांना भेटतो, पण त्या वर्षी मी त्यांना भेटणं टाळलं कारण माझ्याकडे हिंमतच होत नव्हती सरांना फोन करून विचारावं हे काय झालं, कसं झालं. मला काळजी वाटत होती त्यांची मानसिक अवस्था कशी असेल. आणि शेवटी काही धीर एकवटून मी त्यांना फोन केला आणि त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना म्हणालो, सर मी दरवर्षी तुम्हाला जानेवारीत भेटायला येतो. ते म्हणाले, ह्या वर्षी जरा बिझी होतास वाटतं, उशिरा आलास.
तेव्हा मी धीर रेकॉर्डून सांगितलं, सर असं नाही आहे, पण मी बातमी ऐकली की तळवलकर कंपनीचं फार मोठं नुकसान झालं आहे, त्यात फ्रॉड झाला आहे आणि तुमची मानसिक अवस्था कशी असेल म्हणून मला येण्याची हिंमत होत नव्हती. ते म्हणाले, हो समीर, घडलं ते वाईट घडलं. माझ्या पार्टनर्सनी मला ठगलं. मी चुकीची माणसं निवडली. तू जर कधी पार्टनरशिप केलीस, शक्यतोवर करू नकोस, आणि जर केलीस तर फार विचार करून पार्टनर्सना निवड. माझं नुकसान झालं, आमचं नाव खराब झालं. पण तुला माहिती आहे समीर, आम्ही काही वाईट केलं नाही. मी, माझ्या मुलांनी, माझ्या पुतण्यानी जो हा व्यवसायात माझ्याबरोबर होता, आम्ही कोणाचं काही वाईट केलं नाही, म्हणून आम्ही ताटमानेने अजून आयुष्य जगतोय. आणि ठीक आहे, माझी चूक झाली, पण ह्यातनं पण आपण मार्ग काढायचा. कधी कधी डोळ्यात अश्रू येतात, पण ठीक आहे, मी ठीक आहे. मित्रांनो, विचार करा, जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने ठगवलं असेल आणि तुमचं अनेक कोटींचं नुकसान झालं असेल, 40 वर्षाची तुम्ही कमवलेलं नावाला धुळीला मिळवलं असेल, अशा व्यक्तीचा तुमचा राग नाही का येणार? तुम्हाला सूड भावनेने तुमचं मन भरणार नाही का? पण सरांच्या बाबतीत असं कुठेही झालं नाही. ते अजूनही तसेच हसत होते, तसेच समाधानी होते. आणि हेच होतं मित्रांनो, जर तुम्ही स्थितप्रज्ञ असाल तर. आणि स्थितप्रज्ञ होण्यासाठी एक सोपं आणि परिणामकारक साधन, आणि ते म्हणजेच मेडिटेशन. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आवर्जून सांगेन, ध्यान शिका, मेडिटेशन शिका. आपला एक ऑनलाईन कोर्स आहे, रिइन्व्हेंट द फ्युचर RIF, त्यात देखील आपण ध्यान करायला शिकवतो. तर तुम्ही ध्यान करायला शिका आणि हे दररोज करा, आणि तुम्ही देखील स्थितप्रज्ञ व्हाल आणि कुठच्याही अशांतते परिस्थितीला शांततेने सामोरं जाल आणि एक विजयी होऊन त्याच्यातून बाहेर येऊ शकाल. यू कॅन इमर्ज ॲज अ विनर. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल, आणि पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तत्पर्यंत थँक्यू व्हेरी मच. टेक गुड केअर ऑफ युअर सेल्फ अँड बाय.